नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेली आणि सध्या युद्ध पातळीवर सुरू असलेली शिक्षक भरती जी आहे त्या संदर्भात पवित्र पोर्टलवर एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, शिक्षक भरतीची प्रक्रिया कुठपर्यंत गेली आहे, कधीपर्यंत याद्या लागणार आहेत, कधीपर्यंत निवड होईल आणि नियुक्ती मिळेल, या बाबी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे दिनांक 21 फेब्रुवारी 2024ला शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्यांनी पहिला मुद्दा सांगितलेला आहे, पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे। या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्राधान्यक्रम लाख करून घेण्यात आलेले आहेत। म्हणजे सर्व उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपले पसंतीक्रम आणि प्राधान्यक्रम लाख केलेले आहेत। त्यानंतर काय आहे तर उमेदवारांच्या अध्यापनाचे विषयाचे गट, म्हणजे तुम्ही अध्यापनाचा विषय निवडलेला आहे तो त्याचं माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लाख केलेले प्राधान्यक्रम व त्या व्यवस्थापनाकडे किंवा संस्थेकडे असलेल्या उपलब्ध आरक्षण विषय इत्यादी बाबींची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे। म्हणजे कम्प्युटराईजद्वारे संपूर्ण पडताळणी या ठिकाणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर काय सांगितलं आहे तर संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली। आता मित्रांनो बघा, या ठिकाणी संपूर्ण जी संगणकीय प्रणाली आहे ही पडताळणी झाल्याच्या नंतर जे उमेदवार या ठिकाणी नियुक्तीसाठी पात्र असणार आहेत त्यांची शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे। आता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने आणि योग्य पद्धतीनेच या ठिकाणी राबवण्यात येईल, यात तीळ मात्रही शंका नाही। त्यानंतर सांगितलं आहे की सदरची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे, अशी त्यांनी सूचना वजा आदेशसुद्धा दिलेले आहेत। कारण मित्रांनो, होते काय तर काही विशिष्ट संघटनावाले किंवा काही विशिष्ट तुकड्या या ठिकाणी पुन्हा पदभरती लांबवण्यासाठी यावर याचिका टाकतात, त्यावर मोर्चे काढतात। त्यामुळे इतर कोणाच्याही अफवांना बळी पडू नका आणि लवकरात लवकर ही पदभरती प्रक्रिया किंवा शिक्षक भरती लवकरात लवकर पार पाडावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे त्यांनी सूचित केलेले आहे। मित्रांनो, अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।